Hello everyone. Today we are continuing along with Science 1, chapter number 5, Heat, part 2. आज आपण डिस्कस करतोय ऑन द टॉपिक रेग्युलेशन. याच्यासाठी एक इमेज दिलेली आहे, याला आपण ऑब्झर्व करू. हा आपल्या बुकमध्ये दिलेला एक्सपेरिमेंट आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही एक आईस स्लॅब घ्या. आईस स्लॅबवर एक मेटलची वायर प्लेस करा आणि मेटलच्या वायरच्या दोन्ही टोकांवर वेट्स हँग करा, वेट सस्पेंड करा. आता वेट सस्पेंड केल्याने काय होईल, हँग केल्याने काय होईल, देर विल बी फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऑन दोज वेट्स. वेट्स विल बी पुल्ड डाऊन. दोन्ही साईडचे जे वेट्स आहेत ते खालच्या डायरेक्शनमध्ये ओढल्या जातील. आता सिन्स हे वेट्स खाली ओढल्या जात आहेत, त्याच्यामुळे जो प्रेशर तयार होत आहे तो आहे वायरवर. वायर आपण कशावर प्लेस केलेली आहे, आईसवर, आणि म्हणून वायर एक प्रेशर अप्लाय करत आहे ऑन दी आईस. वायर इज अप्लाइंग प्रेशर ऑन दी आईस. आता याच्याने काय होणार आहे, तुम्ही जर इमेजला केअरफुली ऑब्झर्व केलं तर असं लक्षात येईल की वायर हळूहळू आईसच्या आतमध्ये सरकते. इट इज मुव्हिंग इनसाइड. सो डज दॅट मीन दॅट आईस इज ब्रोकन? हे आता आपल्याला एक्सपेरिमेंटमध्ये बघायचं आहे. वेन देर इज प्रेशर अप्लाइड बाय वायर ऑन दी आईस, मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस विल डिक्रीज. आईसचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो कमी होऊन जाईल. आता आपण इमॅजिन करू की हा जो आईस आपण घेतला याचं टेम्परेचर आहे -5 डिग्री सेल्सिअस. आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की आईसचा जो मेल्टिंग पॉईंट असतो तो 0 डिग्री सेल्सिअसला असतो. पण आता प्रेशर अप्लाय केल्याने काय होणार आहे, प्रेशर अप्लाय केल्याने तो जो पोर्शन आहे आईसचा जो वायरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आहे, अँड दॅट पॉईंट द आईस विल स्टार्ट टू मेल्ट. आय रिपीट, तो जो पोर्शन आहे आईसचा जो वायरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आहे, दॅट स्पेसिफिक पोर्शन विल स्टार्ट टू मेल्ट. तिथं मेल्टिंग चालू होऊन जाईल. अँड सिन्स आईस इज मेल्टिंग, वायर विल स्टार्ट टू मूव्ह डाऊन. वायर थोडीशी खाली सरकेल. परत एकदा खालच्या पोर्शनवरती प्रेशर अप्लाय होईल, तिकडचा आईस मेल्ट होईल, पुन्हा एकदा वायर खाली सरकेल. असं करता करता वायर खाली खाली सरकत जाईल. आपण इमॅजिन करू किंवा व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न करू की आईसचे 3 डिफरंट पॉईंट्स आहेत. एक आहे टॉप, दुसरा आहे मिडल आणि तिसरा आहे लोअर. टॉप, मिडल आणि लोअर. लोअर म्हणजे शेवटचा पार्ट. ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंट स्टार्ट केला त्यावेळेस वायर टॉप पॉईंटला होती, टॉपच्या पोझिशनला होती, आणि प्रेशर अप्लाय केल्यामुळे आईस मेल्ट होत गेला, वायर खाली सरकत गेली, पुन्हा आईस मेल्ट झालं, पुन्हा वायर खाली सरकली. असं करता करता वायरची पोझिशन चेंज झाली फ्रॉम टॉप टू दी मिडल, फ्रॉम टॉप टू दी मिडल. आता आपल्याला असं वाटेल की सिन्स वायरने ट्रॅव्हल केला आहे टॉपपासून मिडलपर्यंत, तर हा वरचा जो पोर्शन आहे तो आईसचा ब्रेक झालेला असेल. पण तसं दिसणार नाही. वायर टॉपपासून मिडलपर्यंत आलेली दिसेल, पण आईसचा जो पोर्शन ब्रेक झालेला होता तो पुन्हा एकदा फ्रीज होऊन जाईल. हाच जो फिनॉमिना आहे ज्याच्यामध्ये प्रेशर अप्लाय केल्यानंतर आईस मेल्ट होणार आहे आणि प्रेशर रिमूव्ह केल्यानंतर आईस पुन्हा एकदा फ्रीज होणार. याला रेग्युलेशन असं म्हटलं जातं. आता वायर मिडल पॉईंटपर्यंत आलेली आहे, वेट्स अजूनसुद्धा सस्पेंडेड आहेत, त्यांच्यामुळे जो तयार होणारा प्रेशर आहे हा सुद्धा काम करतो आहे. म्हणूनच पुन्हा एकदा प्रेशर अप्लाय होईल, आईस थोडासा मेल्ट होणार, वायर थोडी खाली सरकणार, पुन्हा एकदा प्रेशर अप्लाय होणार, पुन्हा एकदा आईस मेल्ट होणार, पुन्हा एकदा वायर खाली सरकणार. असं करता करता वायरची पोझिशन मिडलपासून लोअर एंडपर्यंत दिसेल. म्हणजे वायर स्टार्टिंगला कुठे होती, टॉप पोझिशनला. वायर आता कुठे दिसते, आईसच्या मधून पूर्ण ट्रॅव्हल केलेलं आहे आणि आईसच्या खाली म्हणजे लोअर एंडला आपल्याला वायरची पोझिशन दिसते. मग आईसमध्ये ब्रेक झालेला आहे का? नाही. पुन्हा एकदा मिडलपासून लोअर एंडपर्यंत आईस परत एकदा फ्रीज झालेला आहे. इट हॅज फ्रोझन बॅक. आता समजा या पूर्ण एक्सपेरिमेंटचे जर आपण 2 फोटोग्राफ घेतले, एक स्टार्टिंग ऑफ एक्सपेरिमेंट आणि एक एंड ऑफ एक्सपेरिमेंट, तर स्टार्टिंग ऑफ एक्सपेरिमेंटला आपल्याला काय दिसणार आहे, वायर इज प्रेझेंट ॲट दी टॉप ऑफ आईस. आणि एंड ऑफ एक्सपेरिमेंट कुठे दिसणार आहे, वायर इज प्रेझेंट ॲट दी एंड ऑफ आईस.
अँड वायर हॅज ट्रॅव्हल्ड थ्रू द आईस. याचं मिनिंग काय आहे? दॅट वायर हॅज ट्रॅव्हल्ड थ्रू द आईस, इनसाइड द आईस. आईसच्या मधून वायरने ट्रॅव्हल केलं आहे. सो डज दॅट मीन आईस इज ब्रोकन? आईस इज नॉट ब्रोकन. आणि का बरं आईस ब्रेक नाही झालेलं आहे? कारण की ज्यावेळेस आईसवरती प्रेशर अप्लाय होत होता त्याच वेळेस त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी झाला. आईस हा -5 डिग्री सेल्सिअसला होता. त्याचं मेल्टिंग पॉईंट कमी झालं 0 डिग्री सेल्सिअसपासून -5ला, आणि तिकडचा स्पेसिफिक पोर्शन जिथं वायर प्लेस्ड होती तो पोर्शन मेल्ट होत राहिला. जशी वायर तिकडनं मूव्ह झाली, प्रेशर रिमूव्ह झालेला आहे, आणि प्रेशर रिमूव्ह झाल्यानंतर परत एकदा जो ओरिजिनल मेल्टिंग पॉईंट आहे म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस तो रिस्टोर झाला. इट मीन्स वेन द प्रेशर वॉज रिमूव्ड मेल्टिंग पॉईंट इन्क्रीज्ड. त्याच्याने काय झालेलं आहे की आईस स्टार्टेड टू फ्रीज बॅक. आईस परत एकदा नॉर्मल पोझिशनला कन्वर्ट होत गेला. आणि जरी वायरने स्टार्टपासून एंडपर्यंत थ्रू आउट द एक्सपेरिमेंट आईसच्या मधून ट्रॅव्हल केलेला आहे, आईस हॅज नॉट ब्रोकन येट. सो दिस फिनॉमिना in which ice will convert into liquid when pressure is applied. जेव्हा आईसवरती प्रेशर अप्लाय झालं तेव्हा आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये झालेलं आहे अँड रिकन्वर्ट्स बॅक टू आईस. आणि पुन्हा एकदा जे वॉटर आहे ते परत एकदा कन्वर्ट होणार आहे आईसमध्ये वन्स द प्रेशर इज रिमूव्ड. जेव्हा प्रेशर रिमूव्ह करून घेणार याला म्हटलं जातं रेग्युलेशन. आता याच्यात नेमकी झालं काय आहे? द मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस बिकम्स लोअर दॅन 0 डिग्री सेल्सिअस. जे इतक्यात आपण बघितलं आपल्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण असं अज्युम केलं होतं की आईसचं टेम्परेचर -5 आहे, तर -5ला त्याने मेल्ट करायला सुरुवात केली. हे नॉर्मल कंडिशन्स होते का? नाही. हे कशामुळे झालं? वायरने अप्लाय केलेल्या प्रेशरमुळे. ॲज सून ॲज द प्रेशर इज रिमूव्ड. पण जेव्हा हा प्रेशर रिमूव्ह झाला तेव्हा काय झालं? द मेल्टिंग पॉईंट इज रिस्टोर्ड. पुन्हा एकदा जो त्याचा ओरिजिनल मेल्टिंग पॉईंट होता त्याला आईसने टच केलेलं आहे अँड वॉटर गेट्स कन्वर्टेड बॅक इन टू आईस अगेन. पुन्हा एकदा वॉटरचं कन्व्हर्जन हे आईसमध्ये झालेलं आपल्याला दिसतंय. आता याच एक्सपेरिमेंटशी कनेक्टेड आपल्याला एक यूज युअर ब्रेन पॉवर आहे. त्यात काही क्वेश्चन्स आहेत. इन दी अबव एक्सपेरिमेंट दी वायर मूव्स थ्रू दी आईस स्लॅब, हाऊएव्हर आईस स्लॅब डज नॉट ब्रेक. वाय? या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला असं दिसलं की वायरने पूर्ण ट्रॅव्हल तर केलेलं आहे आईसमधनं, मग आईस का नाही ब्रेक झाला? तर याचा आपण त्या व्हिडिओमध्येच एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे की आईस ब्रेक्स ऑन अप्लाइंग प्रेशर. ज्यावेळेस प्रेशर होता त्यावेळेस आईस ब्रेक झाला, मेल्ट झाला. बट इट फ्रीजेस बॅक वेन्स प्रेशर इज रिमूव्ड. पण जसं प्रेशर रिमूव्ह झाला तसा आईस परत एकदा फ्रीज व्हायला लागला. आणि म्हणून स्टार्ट टू एंड ऑफ द एक्सपेरिमेंट वी नोटीस वायर मूव्ड थ्रू दी आईस बट आईस डिड नॉट ब्रेक. हीच तर कॉन्सेप्ट आहे आपली रेग्युलेशनची. मग यालाच एक कनेक्टेड प्रश्न अजून एक दिसतोय की इज देअर एनी रिलेशनशिप ऑफ लॅटेंट हीट विथ रेग्युलेशन. लॅटेंट हीटबद्दल आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं. लॅटेंट हीटमध्ये आपण असं बघितलं की एखादा ऑब्जेक्टिव्ह, एखादा सबस्टन्स हा एक सर्टन अमाऊंटची हीट ॲब्झॉर्ब करत असतो टू कन्वर्ट फ्रॉम सॉलिड टू लिक्विड और लिक्विड टू गॅसेस. त्याला म्हटलं जात असतं लॅटेंट हीट. मग त्याचेही 2 टाईप आपण बघितले, ते लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. पण आत्ता जे आपण रेग्युलेशन बघितलं त्यात थोडंसं वेगळी कॉन्सेप्ट होती. इट वॉज डिपेंडेंट ऑन प्रेशर. मग लॅटेंट हीट आणि रेग्युलेशन यांच्यामध्ये काही रिलेशनशिप आहे का? नाही. नो, दे बोथ आर नॉट डिरेक्टली रिलेटेड. हावेवर द रेग्युलेशन कुड बी डन ॲट एनी टेम्परेचर. आत्ताचा जो एक्सपेरिमेंट होता तो आपण अज्युम केलं की -5चा आपण आईस घेतलेला होता, -5 डिग्री सेल्सिअस. असंही होऊ शकत होतं -10 डिग्री सेल्सिअसचा आईस होता, -2 डिग्री सेल्सिअसचा आईस होता. म्हणजे टेम्परेचर वॉज नॉट काइंड ऑफ डिरेक्टली रिलेटेड टू दिस. आपण कोणत्याही टेम्परेचरचा आईस घेऊ शकत होतो. पण जेव्हा आपण लॅटेंट हीटबद्दल बोलतो, लॅटेंट हीटचं डेफिनेशन इतक्यात जे मी सांगितलं, दी अमाऊंट ऑफ हीट a substance is going to absorb at constant temperature. शब्द बघा काय आलेला आहे, at constant temperature, to transform from solid to liquid or from liquid to gases is called as latent heat. मग इथं लॅटेंट हीटची कॉन्सेप्ट समजण्यासाठी आपल्याला कॉन्स्टंट टेम्परेचर असणं हे गरजेचं आहे. आणि याच पॉईंटला आपल्याला लक्षात येईल रेग्युलेशनला कॉन्स्टंट टेम्परेचर गरजेचं नाही आहे, वेरॅज लॅटेंट हीटला कॉन्स्टंट टेम्परेचर हे गरजेचं आहे. आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे दॅट इज ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर हा जो टॉपिक आहे
हा 2 ते 3 मार्कसाठी विचारला जाऊ शकतो. हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि आपला जो पुढचा टॉपिक असणार आहे होप्स ॲपरेटस, त्याच्यासाठी हा टॉपिक बेस आहे. चला चेक करू. व्हॉट इज दिस टॉपिक? इफ वी हीट वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सियस टू 4 डिग्री सेल्सियस इट कॉन्ट्रॅक्ट्स इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग. याचं मिनिंग काय आहे? नॉर्मली कोणत्याही सबस्टन्सला जर तुम्ही हीट केलं तर हीट केल्यामुळे त्याचे मॉलिक्युल्स एकमेकांपासून दूर जायला लागतात. दूर जाणं म्हणजे एक्सपान्शन. आणि वॉटरच्या केसमध्येही तसं होत असतं. नॉर्मली ज्यावेळेस तुम्ही वॉटरला हीट करतात, समजा तुम्ही रूम टेम्परेचरचं जर वॉटर घेतलं, रूम टेम्परेचर त्याचं असलं पाहिजे 20 डिग्री सेल्सिअस असं आपण अज्युम करू. मग वॉटरला जसं तुम्ही हीट करत जातात तर मॉलिक्युल्स एकमेकांपासून दूर जाणार आहेत. दे विल स्टार्ट मुव्हिंग अवे. यालाच आपण म्हणतोय एक्सपान्शन ऑफ वॉटर. पण वॉटरचं हे जे बिहेवियर आहे ना, हे एक स्पेसिफिक टेम्परेचर रेंजमध्ये चालत नाही. ती टेम्परेचर रेंज आहे 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस. समजा आपण आईस घेतलं, आईसला मेल्ट केलं. आपण हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे, आईसचं टेम्परेचरसुद्धा 0 डिग्री सेल्सिअस राहू शकतं आणि त्याच टेम्परेचरला वॉटरसुद्धा राहू शकतं 0 डिग्री सेल्सिअसला. मग आत्ता जर 0 डिग्री सेल्सिअसचं वॉटर आपण घेतलं आणि याला जर आपण हीट करायचा प्रयत्न केला तर नॉर्मली जे मॉलिक्युल्स एकमेकांपासून दूर जायला पाहिजे ते इथं आता ऑपोजिट होताना दिसेल. 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस वॉटरचं टेम्परेचर तर वाढेल, पण मॉलिक्युल्स एकमेकांपासून दूर जाणार नाही. वॉटर विल नॉट एक्सपांड. इनफॅक्ट वॉटर विल कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्टिंगचं मिनिंग आहे की मॉलिक्युल्स विल स्टार्ट कमिंग क्लोजर. मॉलिक्युल्स जवळ यायला लागतील. आणि मॉलिक्युल्स जवळ यायला लागले तर काय होईल की त्यांना कमी जागा लागणार आहे. कमी जागा लागणं म्हणजे त्यांची व्हॉल्यूम मिनिमम होऊन जाईल. अँड दॅट्स वाय द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज मिनिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. हे का बरं होतं? ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन. पण मग 4 डिग्री सेल्सिअसच्या पुढे काय होऊन जाईल? 4 डिग्री सेल्सिअसच्या पुढे मग त्याचं बिहेवियर नॉर्मल असेल. जे नॉर्मली मॉलिक्युल्सचं दिसतं ते दे विल स्टार्ट ॲब्झॉर्बिंग हीट, दे विल स्टार्ट मुव्हिंग अवे अँड वॉटर विल एक्सपांड. तिथून पुढे वॉटर एक्सपांड होत जाईल. वॉटर एक्सपांड व्हायला लागलं की त्याला जागा जास्त लागणार आहे. दॅट्स वाय व्हॉल्यूम विल ऑल्सो इन्क्रीज. मग हे जे बिहेवियर आहे हे फक्त कुठे डिफरंट आहे? 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस. दॅट्स वाय दिस बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन इट्स टेम्परेचर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस वेअर वॉटर एक्सपांड्स ऑन कूलिंग अँड कॉन्ट्रॅक्ट्स ऑन हीटिंग इट्स कॉल्ड ॲज ॲनामलस बिहेवियर ऑफ वॉटर. ॲनामलसचं मिनिंग काय आहे? जे आपण एक्सपेक्ट करतो त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं. जे आपण रेग्युलर किंवा नॉर्मल बिहेवियर एक्सपेक्ट करतो त्यापेक्षा थोडंसं वेगळं, त्या बिहेवियरला आपण ॲनामलस बिहेवियर असं म्हणतो. आता हे समजण्यासाठी आपण या ग्राफला चेक करू. ग्राफला बघा, त्यांनी 0 डिग्री सेल्सिअसचं वॉटर दाखवलेलं आहे. त्यानंतर जेव्हा आपण वॉटरला हीट करत जातो तेव्हा त्याचं टेम्परेचर वाढायला लागेल. Look at the axis which is shown in the lower part. Lower part of the axis is showing temperature, whereas the upper part, ज्याला आपण y axis असं म्हणू, y axis is indicating the specific volume. किती व्हॉल्यूम आहे, किती जागा ऑक्युपाय करतात आहेत वॉटरचे मॉलिक्युल्स ते दाखवणार आहे. आता बघा, जेव्हा तुम्ही वॉटरला हीट करताय त्याचं टेम्परेचर तर इन्क्रीज होतं आहे. 0 to 1, 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत मॉलिक्युल्स आर नॉट मुव्हिंग अवे. आपण हे नॉर्मली बघत असतो की मॉलिक्युल्स शुड मूव्ह अवे, बट हिअर द वॉटर मॉलिक्युल्स आर नॉट मुव्हिंग अवे. इनफॅक्ट दे आर कमिंग क्लोजर. ते जवळ येत आहेत. अँड ॲज दे आर कमिंग क्लोजर व्हॉट इज हॅपनिंग? तर वॉटर इज कॉन्ट्रॅक्टिंग, व्हॉल्यूम इज डिक्रीजिंग. अँड दॅट्स वाय ॲट 4 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम सगळ्यात कमी आहे. तिथून पुढे काय होईल? तिथून पुढे त्याचं नॉर्मल बिहेवियर चालू होऊन जाईल. You are supplying heat, temperature is increasing 5, 6, 7, 8, 9, 10 and the molecules have now started moving away. म्हणून 4 to 5, 5 to 6, 6 to 7 तुम्ही बघाल तर वॉटर हॅज स्टार्टेड टू एक्सपांड. इथून पुढे त्याचं बिहेवियर नॉर्मल आहे. मग फक्त हे जे बिहेवियर आहे हे डिफरंट कुठे आहे? 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस. आणि याच बिहेवियरला आपण ॲनामलस बिहेवियर असं म्हणत असतो. आता हे झालेलं आहे टेक्स्टबुकच्या पर्स्पेक्टिव्हने. आता आपला जो नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे, नेक्स्ट टॉपिक आहे होप्स ॲपरेटस, त्याच्या पर्स्पेक्टिव्हने जर आपल्याला समजायचं असेल तर आपल्याला हाच ग्राफ राईट टू लेफ्ट बघावा लागेल.
आणि जे आता आपण हीटिंग समजून घेत होतो, वॉटरला हीट करत होतो, तिथं आता वॉटरला फ्रीजिंगच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला बघायचं आहे. वॉटरला जर आपण फ्रीज करत गेलो तर काय होईल? म्हणूनच मी तो येल्लो कलरचा ॲरो इथं दाखवलेला आहे. जर आपण 10 डिग्री सेल्सिअसचं वॉटर घेतलं आणि जर त्याला आता आपण फ्रीझरमध्ये जर ठेवलं, म्हणजे त्याला गार करायला जर ठेवलं, तर काय होत जाईल? वॉटरचं टेम्परेचर कमी होत जाईल. 10 पासून 9, 9 पासून 8, 8 पासून 7, 6, 5, 4, 10 पासून 4 पर्यंत जेव्हा टेम्परेचर कमी होत आहे तेव्हा मॉलिक्युल्स जवळ येत आहेत. मॉलिक्युल्स आर कमिंग क्लोजर, अँड ॲज मॉलिक्युल्स आर कमिंग क्लोजर you can find the water is contracting. The water is contracting. That's why volume is minimum at 4 degrees Celsius. Volume is minimum at 4 degrees Celsius. आता हेच बिहेवियर पुढे कंटिन्यू व्हायला पाहिजे असं आपण एक्सपेक्ट करू. पण जसं मी सांगितलं, आपण जे एक्सपेक्ट करतोय त्यापेक्षा थोडंसं वेगळं बिहेवियर आहे. म्हणूनच याला ॲनॉमलस बिहेवियर असं म्हटलं जातं. 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली जेव्हा टेम्परेचर जायला लागेल, 4 पासून 3, 3 पासून 2, 2 पासून 1, 1 पासून 0, मॉलिक्युल्स आर नॉट कमिंग क्लोजर. नाव मॉलिक्युल्स आर मुव्हिंग अवे. ते एकमेकांपासून दूर चालले आहेत. अँड दॅट्स वाय द वॉटर इज एक्सपांडिंग. सो आत्तापर्यंत जिथं वॉटर कॉन्ट्रॅक्ट करत होतं, नाव वॉटर इज नॉट कॉन्ट्रॅक्टिंग, वॉटर इज एक्सपांडिंग. आणि हे वॉटर कोणत्या टेम्परेचरच्या रेंजमध्ये एक्सपांड करते? 4 डिग्री सेल्सिअसपासून 0 डिग्री सेल्सिअसच्या रेंजमध्ये. दिस बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस, वेअर वॉटर एक्सपांड्स ऑन कूलिंग अँड कॉन्ट्रॅक्ट्स ऑन हीटिंग, इज रेफर्ड टू ॲज ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता हेच ॲनॉमलस बिहेवियर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे अलॉंग विथ हुप्स ॲपरेटस, जो आपला पुढचा टॉपिक असणार आहे. त्याच्यातसुद्धा जे आपण बघणार आहोत त्याची एक ही शॉर्ट समरी आपल्याला या इमेजमध्ये दिसते की टेम्परेचर कमी होत असताना 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत मॉलिक्युल्स जवळ येत होते, पण त्यानंतर मॉलिक्युल्स दूर जायला लागले. वॉटर स्टार्टेड एक्सपांडिंग फ्रॉम 4 to 0 डिग्री सेल्सिअस, अँड ॲट 0 डिग्री सेल्सिअस वेन इट रीचेस इट स्टार्ट्स कन्वर्टिंग इन टू आईस. आणि म्हणून तुम्ही चेक करू शकतात, अप्पर लेअर ऑफ द वॉटर विल ऑलवेज फ्रीज फर्स्ट. अप्पर लेअर ऑफ वॉटर विल ऑलवेज फ्रीज फर्स्ट. समरमध्ये तुम्ही जर हा कधी एक्सपेरिमेंट केलेला असेल, फ्रीझरमध्ये पाणी ठेवलेलं असेल आईस करायला, तर तुम्हाला लक्षात येईल वरचा जो लेअर असतो वॉटरचा तो आईस अगोदर बनतो, त्याचं बर्फामध्ये कन्व्हर्जन अगोदर होणार आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की बर्फ तयारी झालेला आहे आणि आपण ज्यावेळेस तो बर्फ ब्रेक करायला जातो किंवा काढायला जातो त्यावेळेस जाणवतं की फक्त वरचाच लेअर हा आईसमध्ये कन्वर्ट झाला होता, खाली पाणी तसंच प्रेझेंट होतं. हे आपल्याला या इमेजमध्ये दिसतं. याचं मिनिंग काय की वॉटर फ्रीज होताना टॉप टू बॉटम फ्रीज होतं. इट स्टार्ट्स फ्रीजिंग ॲट द टॉप अँड स्लोली कीप ऑन फ्रीजिंग डाऊनवर्ड्स. आता हे बिहेवियर आहे आपलं ॲनॉमलस बिहेवियरशी कनेक्टेड, आणि जे आपल्याला पुढचे एक्सपेरिमेंट दॅट इज होप्स ॲपरेटसने प्रूव्ह करायचं आहे. होप्स ॲपरेटसमध्ये त्यांनी आपल्याला हा एक सेटअप दिलेला आहे. मध्ये सिलेंडर आहे, त्या सिलेंडरमध्ये वॉटर प्लेस केलेलं आहे. असं आपण अज्युम करू की हे वॉटरचं टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअस असेल. बाहेर आपल्याला आईस प्लस सॉल्ट याचा एक मिक्सचर दिसेल, ज्याला फ्रीजिंग मिक्सचर असं म्हटलेलं आहे. फ्रीजिंग मिक्सचरचं काम असणार आहे की इट विल कीप ऑन सप्लाईंग, it will keep on rather absorbing heat from the water, and that's why the temperature of water will keep on decreasing. 2 थर्मोमीटर इथं प्लेस केलेले आहेत. वरचा जो थर्मोमीटर आहे त्याला म्हटलं जातं आहे T2 आणि खालचा जो थर्मोमीटर आहे त्याला म्हटलं जातं आहे T1. आता काय होईल? जे आता आपण ॲनॉमलस बिहेवियरमध्ये बघितलेलं आहे तसंच होणार आहे. टेम्परेचर ऑफ वॉटर विल स्टार्ट डिक्रीजिंग. टेम्परेचर ऑफ द वॉटर विल स्टार्ट डिक्रीजिंग. आता याच्याने काय होईल की हे जे 10 डिग्री सेल्सिअसचं वॉटर आहे त्याचं टेम्परेचर हळूहळू कमी होत जाईल. 10 पासून 9, 9 पासून 8, 8 पासून 7, 6, 5, 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत जेव्हा वॉटरचं टेम्परेचर कमी होणार आहे, मॉलिक्युल्स जवळ यायला लागतील. ॲज मॉलिक्युल्स स्टार्ट कमिंग क्लोजर, डेन्सिटी ऑफ वॉटर विल इन्क्रीज. वॉटरची डेन्सिटी वाढून जाईल. वॉटरची डेन्सिटी वाढणं म्हणजे असं इमॅजिन करा की हे वॉटर जड झालं आहे, हेवी झालेलं आहे. मग हेवी झालेला वॉटर कुठे जाईल, वर का खाली? ऑफकोर्स खाली. दिस वॉटर
ऑफ मोर डेन्सिटी विल स्टार्ट मुव्हिंग डाऊनवर्ड्स. हे खालच्या दिशेने मूव्ह करायला लागेल. आणि खाली कोणता थर्मोमीटर आहे? थर्मोमीटर T1. देअरफॉर लोअर थर्मोमीटर T1 reaches 4 degree Celsius first. Lower thermometer T1 reaches 4 degree Celsius first. Upper thermometer T2 reaches 4 degree Celsius later. आणि वरचा जो थर्मोमीटर T2 तो 4 डिग्री सेल्सिअसला थोडा उशिराने टच करणार आहे. आता इथून पुढे काय होईल? आईस आणि सॉल्ट याचं मिक्सचर तर प्रेझेंट आहे. फ्रीजिंग अजूनही कंटिन्यू होणार आहे. सो वॉटर विल कंटिन्यू टू कीप ऑन फ्रीज. Water will keep on continue to freeze, but temperature of the water will keep on decreasing. टेम्परेचर कुठून डिक्रीज होणार आहे? 4 डिग्री सेल्सिअसपासून. आणि 4 डिग्री सेल्सिअसपासून खाली जर टेम्परेचर कमी होत राहिलं तर काय होईल? डेन्सिटी ऑफ द वॉटर विल डिक्रीज. आता हे का बरं होत आहे? दिस वॉज हॅपनिंग ड्यू टू ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. ॲनॉमलस बिहेवियर जे इतक्यात आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली टेम्परेचर तर कमी होईल, पण आता मॉलिक्युल्स जवळ नाही येणार आहे. वॉटर विल नॉट कॉन्ट्रॅक्ट, वॉटर विल एक्सपांड. अँड वॉटर विल एक्सपांड, दॅट्स वाय द मॉलिक्युल्स ऑफ वॉटर विल स्टार्ट मूव्हिंग अवे. ॲज मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आर स्टार्ट मूव्हिंग अवे, वॉटर विल एक्सपांड, डेन्सिटी ऑफ वॉटर विल डिक्रीज. आता वॉटरची जेव्हा डेन्सिटी वाढली तेव्हा वॉटर हेवी जाणवत होतं. वॉटरची डेन्सिटी कमी व्हायला लागली. वॉटर कसं बिहेव करणार आहे? वॉटर विल बिकम लाईट. थोडंसं लाईट वेट झालं आहे असं इमॅजिन करा. आता हे लाईट वेटवालं वॉटर कुठे जायला लागेल? खाली का वरती? आता याचं वेट लाईट झालं आहे, मग आता हा वरती जायला लागेल. दिस वॉटर विल स्टार्ट मुव्हिंग अपवर्ड्स. हे कोणतं पाणी आहे? ज्याचं टेम्परेचर 4पेक्षा कमी आहे. असं इमॅजिन करू की हे वॉटर 2 डिग्री सेल्सिअसचं आहे. 2 डिग्री सेल्सिअसचं वॉटर हे वरती पोहोचलेलं आहे आणि 4 डिग्री सेल्सिअसचं वॉटर खाली आहे. आता डोळ्यासमोर असं व्हिज्युअलाइज करा, वरती 2 डिग्री सेल्सिअसचं वॉटर, खाली 4 डिग्री सेल्सिअसचं वॉटर. दोघांना 0 डिग्री सेल्सिअसला टच करायचं आहे. कोणतं वॉटर लवकर टच करणार 0 डिग्री सेल्सिअसला? आय कॅन इमॅजिन सगळेजण म्हणतात 0 डिग्री सेल्सिअस 2 डिग्री सेल्सिअसचं. ऑफकोर्स 2 डिग्री सेल्सिअसवाला हा 0ला लवकर टच करणार आहे. दॅट्स वाय अप्पर थर्मोमीटर T2 reaches 0 degree Celsius first. Upper thermometer T2 reaches 0 degree Celsius first. Lower thermometer T1 reaches 0 degree Celsius later. And that's why upper layer of water freezes first. म्हणूनच वरचा जो लेयर आहे वॉटरचा तो अगोदर फ्रीज होतो. This is anomalous behavior of water explained using Hope's apparatus. The same could be explained using graph. इथं ग्राफमध्ये पण त्यांनी तेच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. जस्ट चेक द बिहेवियर ऑफ थर्मोमीटर T1. थर्मोमीटर T1 हा 4 डिग्री सेल्सिअसला किती क्विकली टच करतो आहे. आणि त्याच वेळेस थर्मोमीटर T2 चेक करा. इट इज रिक्वायरिंग सम टाईम, म्हणून जो कर्व दाखवलेला आहे ग्राफचा तो असा वरतून येताना दाखवला आहे, कारण की थर्मोमीटर T2ला वेळ लागतो आहे 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत टच करण्यासाठी. पण तिथून पुढे काय होतं आहे? ॲनॉमलस बिहेवियर. ॲनॉमलस बिहेवियरने काय होणार आहे की टेम्परेचर तर कमी होईल पण वॉटरची डेन्सिटी कमी व्हायला लागेल. हे वॉटर कुठे जायला लागेल? वरती. मग कोणतं पाणी लवकर फ्रीज करणार आहे? वरचं. आणि म्हणूनच वरचा जो थर्मोमीटर आहे तो T2 हा 0 डिग्री सेल्सिअसला फर्स्ट टच करतो. लुक इन द ग्राफ. थर्मोमीटर T2 साधारण 30 मिनिटाच्या नंतर हा 0 डिग्री सेल्सिअसला टच करतो आहे. वेरॅज लोअर थर्मोमीटर T1 रिचेस 0 डिग्री सेल्सिअस लेटर. साधारण 40 ते 45 मिनिटाच्या मध्ये कुठेतरी तो 0 डिग्री सेल्सिअसला टच करतो आहे. Right? So this is anomalous behavior of water explained using Hope's apparatus. This is a small self-study activity for you. You know that as we go higher than the sea level, boiling point of water decreases. What would be effect on the melting point of solid? याच्याबद्दल आपण आजच्याच व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. चेक करा. आपल्याला हे ट्राय करता येईल का? इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन.